ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरुर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्पः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंघे आणि आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी माझ्या या यूट्यूब चॅनलवर 198 क्रमांकाचा व्हिडिओ करत आहे आणि हा व्हिडिओतला अनुभव नगर येथील एक भक्त सौभाग्यवती रजनी त्र्यंबक वैकर यांचा आहे. त्यांनी आपल्या गुरुगौरवी पुष्पचारमध्ये एक लेख लिहिलेला आहे. त्या लेखाचं नाव आहे माझे अलौकिक गुरुदेव. पान क्रमांक 84 ते 86वर तो प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याच्या आधारे मी आज आपल्यास हा अनुभव त्यांचा सांगणार आहे. कदाचित आपल्याला असं वाटेल की मी गत व्हिडिओ 197 क्रमांकाचा हा त्यांचे पतिराज वैकर यांच्यावरच केलेला होता. आता हे मी काही नियोजन केलं आहे आणि दोघांचा अनुभव एकदा सांगावा असं अजिबात नाही आहे. वास्तविकता या रजनी त्र्यंबक वैकर यांचा अनुभव परवाचं रेकॉर्डिंग झाल्यानंतर मी जेव्हा परत अभ्यास करत होतो तेव्हा तो पहिल्यांदाच वाचला. परंतु तो मला एवढा भावपूर्ण वाटला की तो ताबडतोब सांगणं हे मला इष्ट वाटलं. त्यामुळे वैकर कुटुंबाचे जरी 2 व्हिडिओ लागोपाठ आले असले तरी त्यात मी काही नियोजन केलेलं नाही आहे आणि हा एक योगायोग आहे असं मी म्हणणार नाही. कारण माझ्याकडनं ही सेवा माझे सद्गुरू परमपिंडी रामकृष्ण सरस्वती महाराज हे करून घेत असतात आणि ते जसं बुद्धी देतील तसंच मी सांगत असतो. तर हा जो भाग आहे हा मी मुद्दाम आपल्याला एक क्लॅरिफाय केला. या ठिकाणी अनुभव काय आहे तर आपले गुरुदेव संकटमोचक कसे आहेत, त्यांचं संकटमोचकत्व कसं आहे हे आपल्या लक्षात येईल. वास्तविकता हा जेव्हा त्यांना अनुभव आलेला आहे तेव्हा सद्गुरू देहावस्थेत नाही आहेत आणि हे दोघं म्हणजे श्री वैकर आणि सौभाग्यवती वैकर वहिनी हे मला वाटतं कुठल्या तरी एका ट्रॅव्हल्सबरोबर रेणुका ट्रॅव्हल्सबरोबर द्वारका वगैरे या भागात गेलेले होते आणि तिकडं त्यांनी सोमनाथचं त्यांना दर्शन वगैरे घ्यायचं होतं आणि ते दर्शन घेतल्यानंतर मला वाटतं दुसऱ्या दिवशी त्यांना काहीतरी परतीचा प्रवास पण होता. परंतु ते दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा निघायचं होतं तेव्हा वैकर यांना जी BPची गोळी असते ती सकाळी द्यावी म्हणून सौभाग्यवती वहिनींनी त्यांना ती गोळी दिली, पाणी दिलं प्यायला आणि काय झालं एक ठसका लागला त्यांना आणि त्या ठसक्याच्या ह्याच्यात ते जमिनीवरच एकदम कोसळले. त्या ठिकाणी फरशी होती आणि टोकदार वगैरे काही नव्हतं पण फरशी त्यांना लागली आणि त्यांच्या पाठीमागच्या बाजूला एक कोस पडली आणि त्याच्यातनं रक्तप्रवाह सुरू झाला. वास्तविकता अशी काही घटना घडली आहे की आता आपल्याला प्रवास करताना असं झालं आहे तर त्या आतनं तर घाबरून गेल्या आणि त्याही परिस्थितीत त्यांना गुरुदेव दत्त अशी आठवण आली आणि गुरुदेव दत्त अशी आठवण आली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याला तो आपण जे बँडेज घरी करतो काहीतरी बांधतो तसं एक 4 पदरी पंचा त्याला त्या जखमेला बांधून टाकला जेणेकरून रक्तप्रवाह कमी व्हावा. पण दुर्दैव असं आहे की तो रक्तप्रवाह होतच होता. मग त्यांनी सगळ्यांच्या मदतीने त्यांना पलंगावर वगैरे झोपवलं. त्याच्यानंतर एक डॉक्टर बघण्याचा प्रयत्न केला. रविवारचा दिवस होता. रविवारी सर्व डॉक्टर मंडळी विश्रांती घेतात. स्वाभाविक आठवड्यावर त्यांनी काम केलेलं असतं त्यामुळे डॉक्टर कोणी मिळेना. पण ऐनवेळेस एक डॉक्टर भेटले आणि त्यांनी येऊन सगळं तपासलं आणि त्यांनी सांगितलं आपल्याला ॲडमिट करावं लागेल, स्कॅनिंग करावं लागेल आणि त्यांना हा सिरियस प्रकार आहे आपल्याला ते बघावं लागेल. आता या ठिकाणी डॉक्टरांचं ओपिनियन पडलं आहे त्यांना ॲडमिट करा, इथं हे परप्रांतात आलेले आहेत, आपलं इथं कोणी नाही आहे, आता काय करावं असा त्यांना प्रश्न पडला आणि त्यांनी सद्गुरूंची एक प्रार्थना केली मनातल्या मनात आणि डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही असं करा, फक्त यांचं रक्त थांबेल कसं तेवढं बघा.
काय आहे, दरम्यान त्यांना कांदा वगैरे लावून ते शुद्धीवर आले होते. शुद्धीवर आले होते. कांदा वगैरे तेव्हा आपण कांदा लावतोच चक्कर आलेल्या माणसाला, तसं त्यांनी केलेलं होतं. ते शुद्धीवर आले होते आणि मग रक्त थांबवावं अशी त्यांना विनंती केली. डॉक्टरांनी ती मान्य केली. दरम्यान सौभाग्यवती वैकर वहिनींनी एक त्यांच्या मुलांना फोन केला. नगरला मुलं असतात, तर त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितले की मला ताबडतोब 2 प्लेनची तिकीटं पाठवून दे, म्हणजे आम्ही ताबडतोब इथून निघतो आणि पुण्याला येतो. आणि ती तिकीटं अर्ध्या तासात त्यांच्याकडे आली. त्याचे काय बोर्डिंग पास वगैरे सगळे त्यांना मिळाले आणि त्याच्यानंतर त्यांनी ताबडतोब पुण्याचा प्रवास विमानाने सुरू केला. आणि पुण्याला आल्याबरोबर त्यांचे दोन्ही चिरंजीव पण पुण्यात दाखल झालेले होते दरम्यान. आणि हे वैकर हे पुण्यात त्यांचं आगमन झाल्याबरोबर ताबडतोब त्यांनी मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं आणि त्या ठिकाणी डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या केल्या आणि त्यांनी एवढंच सांगितलं की तुमचं नशीब फार चांगलं आहे की मेंदूमध्ये कुठेही रक्तस्राव झाला नाही. हा रक्तस्राव बाहेरच्या बाजूला आहे. मेंदूत रक्तस्राव झाला असता तर हे दुखणं थोडं गंभीर झालं असतं आणि आपल्याला ताबडतोब ऑपरेशन देखील करावं लागलं असतं. आणि म्हणजे एक संकट आलेलं होतं आणि हे संकट, मेंदूचा जो आजार असतो तो बऱ्याच वेळा जीवघेणा असतो. काय तर त्यामुळे जीवघेणा तरी असतो किंवा परमनंटली ती व्यक्ती ही अपंग होऊन जाते, असा तो मेंदूच्या याचा प्रकार आहे. परंतु सद्गुरुकृपेमुळे असं कुठलंही झालं नाही. त्या ज्या मेहसाणा या गावात ते थांबलेले होते, तिथं त्यांचं ते रक्तप्रवाह थांबवला गेला होता आणि पुण्याचा प्रवास त्यांचा व्यवस्थित झाला. पुण्यात आल्यानंतर त्यांचे उपचार सुरू झाले आणि आठवडाभराने ती मंडळी सगळी नगरला परतली आणि त्यांनी सांगितलं गुरुदेवांना, म्हणजे आता अधिष्ठानापुढे त्यांनी प्रार्थना केली की आपण माझं सौभाग्य परत दिलेलं आहे आणि मला खरोखरीच आपल्याबद्दल कृतज्ञता वाटते. आणि असा हा जो अनुभव आहे हा संकटमोचकाचा आहे. आपल्या गुरुदेवांची जी गुणवैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे मी क्लासिफाय करून सांगायचा प्रयत्न करत असतो. त्यातला हा आपले गुरुदेवांनी अनेक भक्त मंडळींना संकटातून बाजूला काढलेलं आहे, संकटातून अलगद बाजूला काढलेलं आहे. त्या सगळ्या मंडळींना त्यांनी सुखरूप बाहेर काढलेलं आहे आणि त्यांचं जीवन परत सुरळीत करून दिलेलं आहे. हा असा जो वैकर कुटुंबियांना जो अनुभव आला आहे तो सौभाग्यवती रजनी वैकर यांनी लिहून ठेवलेला आहे. आणि मला खरोखरीच जी भक्त मंडळी असे अनुभव लिहून ठेवलेले आहेत त्यांचं कौतुकही वाटतं की त्यांनी वेळच्या वेळी ते लिहून ठेवलेलं आहे. आणि दुसरं असं की त्यांनी लिहून ठेवलेलं आहे त्याच्यातनं आपल्याला आपल्या गुरुदेवांची कृपा, गुरुदेव निरनिराळ्या प्रकारे भक्तांवर कशी करतात याचं आकलन होऊ शकतं. आणि हा जो अनुभव आहे हा मी आपल्या गुरुदेवांच्या संकटमध्ये आपल्याला सांगितला. कोण इथं किती वेळा आले किंवा कधी आले याची कुठली मोजदाद सद्गुरू करत नाहीत. सद्गुरूंचं एकच होतं की ज्या भक्ताची या स्थानावर श्रद्धा आहे, हे स्थान कोणाचं आहे तर दत्तात्रेयांचं आहे. दत्त परंपरेत ज्यांचा विश्वास आहे, अर्थात दत्त परंपरेत हे सगळं आलेलं आहे. ब्रह्मा विष्णू महेश आलेले आहेत, देवी तत्व आलेले आहे, हे सगळं दत्त स्वरूपात अंगीभूत आहे, त्यामुळे अंतर्भूत आहे. त्यामुळे या ठिकाणी ज्याचा या परमेश्वरी शक्तीवर विश्वास आहे त्या सर्व भक्त मंडळींना तो म्हणजे आज आला आहे आणि उद्या त्याच्यावर संकट आलं तरी त्याला संकट मुक्त करत होते गुरुदेव, असं आपल्या गुरुदेवांची लीला आहे. आणि हा अनुभव मी आपल्याला इथे सांगतोय आणि आपण या ठिकाणी थांबूया. श्री गुरुदेव.